घरोघरी शौचालय असले पाहिजे आणि त्याचा वापरही केला पाहिजे। दिशा समिती सदस्य तथा समताशाही साप्ताहिक पेपरचे संपादक प्रवीण पट्टे बहादूर यांनी केले स्पष्ट। 6 फेब्रुवारी 2024 रोजी वाशिम येथील डॉक्टर गबने साहेब यांच्या दवाखान्याच्या मागे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत ग्रामस्तरीय भागधारकांसाठी 2 दिवसीय अनिवासी प्रशिक्षण घेण्यात आले असून या प्रशिक्षणाला सरपंच, ग्रामपंचायत सचिव, रोजगार सेवक, ग्रामपंचायत सदस्य, स्वच्छ भारत मिशन संस्थेचे सदस्य, जिल्हा परिषदेचे श्री आंबेकर साहेब यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थिती होती। देशातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे। स्वच्छ व सुंदर पर्यावरण युक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यात सुरुवात झाली। या प्रशिक्षणामध्ये जनावरे व पाळीव प्राण्यांचे खाद्य, कचरा, खाणी, बास्केट, कंपोस्ट खत, घरगुती खड्डा, नाफेड खत टाकी, गांडूळ खत निर्मिती, बायोगॅस प्लांट, कंपोस्ट खड्डा, नाफेड खड्डा, गांडूळ खत प्रक्रिया, जैविक कीटकनाशक तयार करणे आदी विषयावर या प्रशिक्षणामध्ये माहिती देण्यात आली व प्रमाणपत्रही देण्यात आले। बघूया दिशा समिती सदस्य पट्टे बहादूर यांची काय मत आहे। महादेव धोसे, जिल्हा प्रतिनिधी, IB7 न्यूज, वाशिम। खाली उतरवल्या गेला पाहिजे म्हणून शासनाने कोट्यावधी रुपयाची योजना आणि जल जीवन मिशन नावाची ती योजना प्रत्येक गावामध्ये चालू आहे। आपलं लक्ष आहे का त्याच्याकडे? आता ही योजना जर तुम्ही महिलांनी आपण सगळ्यांनी जर व्यवस्थितरित्या जर करून घेतली नाही तर भविष्यात आपल्याला शासन कोणतीच योजना देणार नाही। कारण याच्या अगोदर अनेक योजना राज्य शासनाच्या येऊन गेल्या, परंतु या योजनेचा उद्देश काय आहे की महिलांच्या डोक्यावरील हंडा हा खाली उतरला गेला पाहिजे। महिलांच्या डोक्यावर हंडा घेण्याची पुन्हा वेळच आली नाही पाहिजे, हे या शासनाचा उद्देश आहे, ह्या योजनेचा उद्देश आहे। मग एवढंही करून त्यांनी काय केलं की स्वच्छ पाणी तुम्हाला मिळालं पाहिजे। पाणी स्वच्छ लागेल का नाही आपल्याला, आणि म्हणून ह्या योजनेचा उद्देश काय की स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे। एवढंच नव्हे तर 55 लिटर पाणी दररोज मिळालं पाहिजे, 55 लिटर पाणी, आणि गुणवत्तापूर्ण, म्हणजे त्या पाण्यामध्ये कुठलीही बाधा नसली पाहिजे। स्वच्छ 55 लिटर पाणी आणि तुम्हाला बाहेर जाण्याची वेळ आली नाही पाहिजे। डायरेक्ट महिलांच्या किचनमध्ये नळ सुरू केला की पाणी आलं पाहिजे, ह्या योजनेचा उद्देश आहे। इथपर्यंत आलं का लक्षात? जे जर आपण आता जर दुर्लक्ष केलं तर भविष्यात आपल्याला 30 ते 35 वर्ष शासन कोणती योजना परत पाहण्यासाठी देणार नाही, आणि म्हणून ही योजना राबवून घेत असताना आपण अत्यंत चांगल्या दर्जानं करून घ्यावी, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून शोषखड्डे जर आपण केले तर जे काही रस्त्यावर जाणारं पाणी आहे हे रस्त्यावर जाणारं पाणी आपल्या गावात मुरेल, आपल्या परिसरात मुरेल, आणि हे पाणी मुरल्यामुळं आपल्या गावात पाणी टंचाई भविष्यात निर्माण होणार नाही। म्हणून आपल्याला हे शोषखड्डे करायचे। मग आता हे शोषखड्डे जरी करायचे असते तर आपली काही लोकांची कुवत काही शोषखड्डा करण्यासाठी पैसे आहेत का, काही अनुदान मिळते का, हे पाहा लागेल का नाही? शासन तर म्हणते इकडे शोषखड्डे करा, मग आपण स्वतः करणार का? आणि जरी आपली करायची इच्छा असली तरी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला ते झेपावेल का? झेपावणार नाही, प्रत्येकाची इच्छा असली तरी। म्हणून या रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून देखील आपण शोषखड्डे घेऊ शकतो। रोजगार हमी योजना